हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 3.2 द वेलकम हा लेसन शिकणार आहोत. या लेसनमध्ये आपण एक नाटक म्हणजेच प्ले पाहणार आहोत. इट इज रिटन बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट. 3.2 द वेलकम म्हणजे स्वागत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोयम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज ॲटसेट्रा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे अतिशय महान असे लेखक होते, संगीतकार होते आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पोयम्स, गाणी, कादंबऱ्या, शॉर्ट स्टोरीज म्हणजे छोट्या कथा, लहान कथा आणि नाटकं खूप प्रसिद्ध आहेत. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले इन विच अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड MA. वेलकम हे सुद्धा एक नाटकच आहे, ज्यामध्ये एका तरुण माणसाला त्याच्या गावामधल्या लोकांना हे सांगायचं असतं की तो MA पास झाला आहे, मास्टर इन आर्ट्स ही डिग्री त्याने मिळवली आहे. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. पण गावातील प्रत्येकजण त्याची ही गोष्ट, तो MA पास झाला आहे ही गोष्ट न लक्षात घेता त्याच्याजवळ असलेल्या मांजराविषयीच त्याच्याशी बोलतात. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? हा अनुभव या वेलकम या पाठातील त्या यंग माणसाचा अनुभव आता आपण पाहणार आहोत. हे नाटक आता आपण पाहणार आहोत. द वेलकम. सीन 1, दृश्य पहिले. अ विलेज रोड म्हणजे गावातला एक रस्ता आहे. विलेज म्हणजे गाव, गावातील एक रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA. चतुर्भुज बाबू त्यांचं MA म्हणजे मास्टर इन आर्ट्स पास करून येतात. MA एक्झामिनेशन. MA एक्झामिनेशन म्हणजे त्यांच्या MAच्या परीक्षा झाल्यानंतर चतुर्भुज बाबू गावाकडे येतात. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. आणि त्यांना असं वाटतं की गावातील प्रत्येकजण त्यांच्यावर खूप रुबाब दाखवेल किंवा त्यांना खूप मान देईल असं त्यांना वाटतं. त्या चतुर्भुज बाबूंना असं वाटतं की गावातील प्रत्येक लोक आता त्यांना खूप मान देतील कारण ते MA पास झाले आहेत. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. एंटर नीलरतन. आणि त्या चतुर्भुज बाबूंसोबत एक प्लम्प अफगाण कॅट असते. प्लम्प म्हणजे गुबगुबीत अशी अफगाणी मांजर असते. त्यांच्यासोबत एक गुबगुबीत अशी मांजर असते, अफगाणी मांजर असते. आणि तितक्यात नीलरतन येतात. नीलरतन गावातील एक व्यक्ती आहेत. नीलरतन सेज दॅट. नीलरतन म्हणतात, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डीड यू अराईव्ह. नमस्कार चतुरबाबू, तुम्ही कधी आलात? अराईव्ह म्हणजे येणे, कधी आलात? चतुर्भुज बाबू सेज दॅट डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेर ओव्हर आय. ते पुढे बोलत असतात. तितक्यात मध्ये त्यांना नीलरतन थांबवतात. चतुर्भुज बाबू काय म्हणतात की डायरेक्टली आफ्टर MA एक्झाम्स वेर ओव्हर म्हणजे माझ्या MAच्या परीक्षा संपल्या की लगेचच मी निघालो. MA एक्झाम्स वेर ओव्हर आय असं ते पुढे सेंटेन्स बोलत असतात. तितक्यात नीलरतन बाबू विचारतात. नीलरतन सेज दॅट यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुमची मांजर तर किती छान आहे, तुम्हाला तिथे फारच छान मांजर मिळाली आहे असं ते म्हणतात. देन चतुर्भुज सेज दॅट दिस इयर द एक्झाम्स वेर व्हेरी. पुन्हा त्यांचं वाक्य अर्धच राहतं आणि ते नीलरतन म्हणतात. चतुर्भुज बाबू काय सांगत असत? दिस इयर द एक्झाम्स वेर व्हेरी. यावर्षीच्या परीक्षा खूप असं ते सांगतात. आणि तितक्यात नीलरतन म्हणतात, टेल मी वेअर डीड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा ही तुमची मांजर जी आहे ती कुठे मिळाली, तुम्हाला कुठे सापडली असं ते विचारतात. त्यानंतर चतुर्भुज सेज दॅट बॉट इट. मी खरेदी केली आहे. बॉट म्हणजे बायचं पास्ट टेन्स आहे. बॉट इट मी खरेदी केली आहे. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. पुन्हा त्यांचं वाक्य अर्ध राहतं. ते सांगत असतात की मी कोणते विषय निवडले होते, मी निवडलेले विषय होते असं ते सांगत असतात. आणि तितक्यात त्यांचं वाक्य थांबवून नीलरतन पुन्हा म्हणतात. नीलरतन सेज दॅट हाऊ मच डीड यू पे फॉर इट.
तुम्ही या मांजर घेण्यासाठी किती रुपये दिले किंवा किती पैसे दिले, ही मांजर किती रुपयांना आणली, असं ते नीलरतन विचारतात. देन चतुर्भुज सेज दॅट आय डोंट रिमेंबर, मला आता लक्षात नाही, आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. ते जे चतुर्भुज बाबू असतात ते विचारतात की आपल्या गावामध्ये कोणतीतरी एक्झाम पास झालं आहे का, गावातील कोणीतरी एखादी एक्झाम पास झालं आहे का, एखादी परीक्षा पास झालं आहे का, असं ते विचारतात. देन नीलरतन सेज दॅट ओ लॉट्स ऑफ देम, हो खूप जण पास झाले आहेत, असं ते नीलरतन म्हणतात. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. ते काय म्हणतात, पण या भागामध्ये, आपल्या इकडच्या भागामध्ये अशी मांजर कोणाजवळही नाही. परीक्षा पास झालेले तर गावामध्ये खूप जण आहेत, खूप जणांनी अनेक परीक्षा पास केल्या आहेत, पण अशी मांजर कोणाकडेच नाही, असं ते म्हणतात. देन चतुर्भुज बाबू सेज दॅट टू हिमसेल्फ, स्वतःशीच ते बोलतात, कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. कन्फाउंड हिम म्हणजे एखाद्याला रागाने बोलतात ना, तेव्हा कन्फाउंड हिम असं म्हणतात. म्हणजे असा कसा हा व्यक्ती, हा कसा माणूस आहे. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट, तो मांजराशिवाय दुसरं कोणता विषय बोलतच नाही आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. त्यांना मी माझी MAची परीक्षा पास झालो आहे याबाबत काहीही घेणं देणं नाही, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, असं ते चतुर्भुज बाबू स्वतःशीच म्हणतात की हा कसा व्यक्ती आहे, हा कसा माणूस आहे, तो मांजराशिवाय दुसरी कोणती गोष्ट बोलतच नाही आहे आणि त्याला मी MA पास झालो आहे आत्ताच याबाबतही काही वाटत नाही आहे. हे सगळं ते चतुर्भुज बाबू स्वतःशीच बोलतात. एंटर द जमीनदार, आणि तितक्यात जमीनदार तिथे येतात. जमीनदार सेज दॅट चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाईम. ते विचारतात की यावेळेस तुमचा कलकत्त्यामध्ये कसा गेला वेळ, किंवा तुम्ही इतका दिवस कलकत्त्यामध्ये काय करत होतात, काय चाललं आहे तुमचं, असं ते चतुर्भुज बाबू विचारतात की इतक्या दिवस तुम्ही कलकत्त्यामध्ये होतात, कसं झालं, काय करत होतात इतका दिवस, असं ते विचारतात. चतुर्भुज सेज दॅट आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. माझं आत्ताच मी MA पूर्ण केलं आहे, असं ते चतुर्भुज बाबू सांगतात. नेक्स्ट जमीनदार सेज दॅट ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर आय मस्ट से. ते सुद्धा काय म्हणतात की ओ किती छान सुंदर अशी मांजर आहे तुमची, खरंच मला असं म्हटलं पाहिजे की किती सुंदर मांजर आहे. स्टनर म्हणजे सुंदर, सुंदर मांजर आहे तुमची. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाईम इन दिस इव्हनिंग. ते काय म्हणतात की या संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी काय येत नाही. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे आमच्या घरी काय येत नाही आज संध्याकाळी. द बॉयज वूड बी डिलायटेड म्हणजे तुम्ही आमच्या घरी या, आमच्या घरात असणाऱ्या मुलांना आनंद होईल. द बॉयज वूड बी डिलायटेड. ते जे जमीनदार असतात ते त्या चतुर्भुज बाबूला आपल्या घरी बोलवतात. ते काय म्हणतात की आज संध्याकाळी तुमची ही जी मांजर आहे विथ युअर कॅट, तुमची मांजर आहे ती घेऊन आमच्या घरी तुम्ही काय येत नाही, या तुम्ही आमच्या घरी. द बॉयज वूड बी डिलायटेड म्हणजे आमच्या घरात जी मुलं आहेत त्यांना फारच आनंद होईल, खूप आनंद होईल. देन चतुर्भुज सेज दॅट ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. त्यानंतर ते चतुर्भुज बाबू म्हणतात हो नक्कीच मी येईन, मी समजू शकतो. आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. त्यांनी मलाही खूप दिवस झाले पाहिले नाहीत किंवा ते मला खूप दिवस झाले भेटले नाहीत. त्या चतुर्भुजला असं वाटतं की त्या चतुर्भुजला भेटण्यासाठी म्हणजे स्वतःला भेटण्यासाठी ते जमीनदार त्याला घरी बोलवत आहेत. त्यानंतर पुढे काय होतं, जमीनदार सेज दॅट येस आय सपोज सो. हो तेही आहेत. सपोज सो म्हणजे तेही आहेच. ते जे जमीनदार असतात त्यांना त्या चतुर्भुजला घरी बोलवायचं नसतं, त्या मांजरीला घरी बोलवायचं असतं, जेणेकरून त्यांच्या घरातील मुलांना ती मांजर दाखवण्यासाठी त्यांना ती मांजर हवी असते. मग त्यानंतर ते जमीनदार म्हणतात हो तेही आहेच की ते मुलं तुम्हालासुद्धा भेटले नाहीत. पुढे ते काय म्हणतात, बट वॉट आय मीन इज, पण मला काय म्हणायचे आहे. बट वॉट आय मीन इज म्हणजे मला काय म्हणायचे आहे. इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ
सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. आणि ते काय म्हणतात की तेही आहेस, तुम्हालाही ते मुलं भेटले नाहीत, पण मला असं म्हणायचं होतं की तुम्ही स्वतः जरी नाही आलात ना तरी चालेल, पण ती मांजर घेऊन बेनीला पाठवा असं ते म्हणतात. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट म्हणजे मुलांना मला ती मांजर दाखवायची आहेत. तुम्ही स्वतः जरी आला नाही तरी चालेल, पण त्या मांजरीला घेऊन नक्की बेनीला पाठवा असं ते जमीनदार म्हणतात. त्या जमीनदाराला त्या चतुर्भुजशी काहीही सांगायचं नसतं किंवा बोलायचं नसतं, त्या मांजरीला भेटवायचं असतं. एंटर अंकल सातू. आणि तितक्यात सातू अंकल येतात. सातू सेज दॅट हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. त्यानंतर ते सातू अंकल म्हणतात, कसा आहेस बाळा. बॉय म्हणजे बाळा. कसा आहेस बाळा, तुला पाहून खूप दिवस झाले, बरेच दिवस. बीन अवे लॉंग टाईम म्हणजे इतक्या दिवस तू दूर होतास. हॅवंट यू हो ना, खूप दिवस तू नव्हतास, दूर होतास असं ते सातू अंकल म्हणतात. त्यानंतर चतुर्भुज सेज दॅट्स राईट. हो बरोबर आहे. देअर वॉज सो मेनी एक्झामिनेशन. पुन्हा चतुर्भुज बाबू स्वतःच्या एक्झामिनेशनबद्दल सांगतात, परीक्षेबाबत सांगतात की हो बरोबर आहे, माझ्या खूप साऱ्या परीक्षा होत्या. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. माझ्या खूप साऱ्या परीक्षा होत्या. सातू अंकल सेज दॅट धिस कॅट ऑफ युअर्स. ही मांजर तुझी आहे का असं ते म्हणत असतात. तितक्यात त्यांचं वाक्य मध्येच थांबून चतुर्भुज म्हणतो. चतुर्भुज सेज दॅट फ्युरियसली म्हणजे रागाने, आय एम गोईंग होम अबाउट टू लिव्ह असं म्हणत ते निघतात. म्हणजे मी आता घरी जात आहे, मी घरी निघालो आहे. आय एम गोईंग होम, मी आता घरी जात आहे. अबाउट टू लिव्ह आणि तो जातात ते चतुर्भुज बाबू. त्यानंतर सातू अंकल सेज दॅट हे वेट अ मिनिट दिस कॅट. असं ते बोलत असतात. अरे थांब, मला बोलायचं, 1 मिनिट थांब, ही मांजर असं ते बोलत असतात. तितक्यात चतुर्भुज बाबू मध्येच म्हणतात, नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही मला काम आहे थोडंसं, त्यामुळे मी आता निघत आहे. नाही मला काम आहे. आणि ते निघतात. सातू अंकल सेज दॅट ओ कम ऑन नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन धिस कॅट. त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा असतो. ते म्हणतात की अरे थांब, मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर तरी दे. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे एक साधा प्रश्न किंवा नम्र प्रश्न, नम्रतेने विचारलेला प्रश्न. एखाद्या साध्या प्रश्नाचं माझ्या उत्तर तरी दे. धिस कॅट ही मांजर असं ते पुढे विचारत असतात. तितक्यात त्यांचं उत्तर थांबवून चतुर्भुज तिकडून निघून जातात. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाऊट अनादर वर्ड. एकही शब्द न बोलता चतुर्भुज निघून जातात. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल. त्यानंतर ते सातू अंकल पुढे म्हणतात की हे पहा, हे इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल म्हणजे तरुण माणसांना किंवा तरुण मुलांना हे जे बिघडवणारं आहे ते म्हणजे हे शिक्षण आहे. शिक्षणामुळे माणसे बिघडतात असं ते इथे सांगत आहेत. वी नो दॅट दे आर वर्थ बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉइनसाईट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते काय आहेत, आपल्याला माहिती आहे की त्यांची लेवल काय आहे. दे आर वर्थ ते काय पात्रतेचे आहेत. बट दे आर स्टफ फुल ऑफ कॉइनसाईट म्हणजे त्यांना आता खूप अभिमान आला आहे, खूप गर्व आला आहे, ते आता गर्विष्ठ बनले आहेत असं ते सातू अंकल म्हणतात. चतुर्भुज बाबू काहीही न बोलता, त्यांच्याशी काहीही न बोलता निघून जातात. त्यामुळे ते सातू अंकल चिडतात आणि ते म्हणतात की एज्युकेशनमुळं लोक बिघडत आहेत, त्यांना लोकांचा मान ठेवायचं समजत नाही असं त्यांना वाटतं. आणि ते म्हणतात की यांना खूप गर्व झाला आहे. स्टफ्ड फुल ऑफ कॉइनसाईट म्हणजे त्यांना खूप गर्व झाला आहे असं ते सातू अंकल म्हणतात. त्यानंतर पुढे काय होतं, सीन 2. आता पहिलं दृश्य संपलं आहे नाटकातील. आता नाटकातील दुसरा सीन म्हणजे दृश्य दुसरे सुरू आहे. इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजच्या घरचं हे दृश्य आहे. मेड म्हणजे त्यांच्या घरी काम करणारी एक स्त्री किंवा मोलकरीण जिला आपण म्हणतो. मेड म्हणजे मोलकरीण. मोलकरीण काय म्हणते, मेड सेज दॅट मदर दादाबाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ती सांगते की आई, दादाबाबू म्हणजे त्या चतुर्भुजला ती म्हणते दादाबाबू, ती म्हणते की दादाबाबू एकदम ब्लेझिंग टेम्पर म्हणजे खूप रागाने घराकडे येत आहेत, ते घरी येत आहेत. त्यानंतर मदर सेज दॅट वाय, व्हॉट्स द मॅटर, काय झालं,
का बरं, असं काय झालं? त्यानंतर मेड सेज दॅट आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मला माहीत नाही. ती मेड म्हणते मला माहीत नाही. आणि तितक्यात चतुर्भुज एंटर करतात, म्हणजे चतुर्भुज येतात. लिटिल बॉय, त्यांच्या घरी एक छोटासा मुलगा असतो. तो म्हणतो, दादा कॅन आय हॅव दिस कॅट? मी ही मांजर घेऊ का? असं तो छोटासा मुलगा म्हणतो. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. आणि ते जे वैतागलेले चतुर्भुज बाबू असतात ते डायरेक्टली त्याच्या गालावरती चापट देतात, त्याला जोरात अशी चापट देतात. कॅट 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 द होल डे लाँग इज इट. दिवसभर सतत मांजर 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 असं त्यांना झालेलं असतं. ते म्हणतात की मांजर मांजर, दिवसभर फक्त मांजरीचाच विषय आज चालू आहे, असं ते चतुर्भुज बाबू चिडून म्हणतात. देन मदर सेज दॅट नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. ती जी आई असते त्या चतुर्भुज बाबूंची, ती काय म्हणते की हा रागाला येईल नाही तर काय होईल. नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे की तो रागाला आला आहे, तो संतापणारच आहे, रागाला येणारच आहे. ही कम्स होम आफ्टर सच अ लाँग टाईम. तो खूप दिवसानंतर घरी आला आहे, खूप वेळानंतर घरी आला आहे. अँड दीज ब्रॅट्स स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स. आणि हे जी खोडकर मुले आहेत त्याला गोंधळून टाकत आहेत. स्टार्ट अनॉईंग म्हणजे त्याला कलकल करत आहेत, त्याला अगदी गोंधळात टाकत आहेत, असं ती आई म्हणते. तो आत्ता खूप दिवसांनी घरी आला आहे आणि ही जी ब्रॅट्स म्हणजे छोटी खोडकर मुले जी आहेत त्यांना ब्रॅट्स असं म्हणतात. ही जी खोडकर मुले आहेत त्याला भंडावून सोडत आहेत किंवा त्याला त्रास देत आहेत. टू चतुर्भुज, ती आई चतुर्भुजला म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन. ती मांजर माझ्याकडे दे बाळा. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी तिच्यासाठी ठेवलेला थोडासा तांदूळ आणि दूध तिला देते, असं ती आई म्हणते. तिच्या तांदूळ म्हणजे भात असं ती म्हणते. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी तिच्यासाठी थोडासा ठेवलेला भात आणि दूध तिला देते, असं ती त्याची आई म्हणते. चतुर्भुज सेज दॅट फ्युरियसली, म्हणजे पुन्हा रागाने ते म्हणतात, हिअर मदर यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. हे घे आई, ही मांजर घे आणि तुला तिला जितकं भरवायचं आहे, जितकं खाऊ घालायचं आहे तितकं घाल, असं ते सांगतात. तिला भरव असं ते सांगतात. आय शँट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी आता थांबत नाही आहे, मी निघून जात आहे, असं ते चतुर्भुज बाबू सांगतात. आय शँट स्टॉप टू ईट, मी आता जेवायलाही थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी आता निघून जात आहे. त्यानंतर मदर सेज दॅट प्लेंटिवली, म्हणजे व्याकुळतेने किंवा रडवेली होऊन ती त्याची आई म्हणते, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. तुला असं म्हणायला काय झालं? युअर मील इज रेडी अँड वेटिंग डिअर. अरे बाळा, तुला असं करायला काय झालं? तुझं जेवण, युअर मिल्स म्हणजे तुझं जेवण तयार आहे आणि थांबलेलं आहे, म्हणजे तू जेवायचंच थांबलेलं आहेस. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तुझं जेवण तयार आहे, तू आता तयार होऊन म्हणजे हातपाय धुवून किंवा आंघोळ करून तू ये आणि जेवायला बस, असं ती त्याची आई सांगते. नेक्स्ट चतुर्भुज सेज दॅट नो आय एम लिव्हिंग. नाही, मी आता जात आहे, असं ते चतुर्भुज बाबू सांगतात. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. तुम्ही सगळेजण या मांजरीबाबत खूप वेडे आहात किंवा तुम्हाला त्या मांजरीचंच जास्त वेड आहे. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ, म्हणजे माणसाविषयी तुम्हाला काहीही वाटत नाही. सगळेजण फक्त त्या मांजरीबाबतच मला विचारत आहेत. नो वन केअर्स म्हणजे माणसाची कुणालाही काळजी नाही. किक्स आउट द कॅट, आणि त्या मांजरीला ते चतुर्भुज बाबू एक लाथ मारतात. त्यानंतर ते आंटी म्हणजे एक काकू त्याला म्हणतात, डोंट हर्ट द कॅट. त्या मांजरीला का मारत आहेस? मांजरीला मारू नकोस. शी हॅजंट डन एनी हार्म. त्या मांजरीने काही इजा पोहोचवली नाही. शी हॅजंट डन एनी हार्म म्हणजे इजा पोहोचवणे. त्या मांजरीने काही इजा पोहोचवली नाही, त्या मांजरीला तू मारू नकोस. देन चतुर्भुज सेज दॅट when it comes
वेन इट कम्स टू अ कॅट युअर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. जेव्हा मांजरीचा विषय येतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून काहीतरी वाटतं, म्हणजे मनापासून तुम्ही बोलता, बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. पण माणसाविषयी तुम्हाला काहीही वाटत नाही, माणसांविषयी तुम्हाला दया नाही. पिटी म्हणजे दया येणे, पण माणसांविषयी मात्र कुणालाही दया येत नाही असं म्हणतात आणि ते निघून जातात. एक्झिट, ते निघून जातात. लिटिल गर्ल, एक छोटीशी मुलगी आहे, ती लुकिंग आउट, बाहेर पाहते आणि म्हणते, कम अँड सी, या आणि पहा अंकल हरी. व्हॉट अ बिग फॅट टेल, केवढी मोठी शेपूट आहे. व्हॉट अ बिग फॅट टेल, असं ती छोटीशी मुलगी अंकल हरी यांना म्हणते. देन हरी अंकल सेज दॅट, हुज टेल, चतुर्भुज. ते हरी अंकलसुद्धा म्हणतात की कोणाची शेपटी, चतुर्भुजची शेपटी, असं ते म्हणतात. त्यानंतर पुढे काय होतं, द लिटिल गर्ल सेज दॅट, नो द कॅट्स. ती छोटी मुलगी म्हणते, नाही, त्या मांजरीची शेपटी पाहायला ती बोलवत असते आणि ती सांगते की मांजरीची शेपटी पहा केवढी दिसत आहे. देन सीन 3, म्हणजे आता तिसरे दृश्य सुरू आहे. ऑन द रोड, रस्त्यावरती हे दृश्य आहे. एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाऊट द कॅट. त्यांच्या हातामध्ये आता मांजर नाही आहे आणि एक पिशवी आहे. असे ते चतुर्भुज रस्त्यावरती येतात. साधुचरण सेज दॅट, सर वेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स, तुमची ती मांजर कुठे गेली, असं ते साधुचरण विचारतात. चतुर्भुज सेज दॅट, इट्स डेड. ते डायरेक्टली सांगून टाकतात की ती मांजर मेली, असं ते सांगतात. देन साधुचरण सेज दॅट, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन, अरे रे किती वाईट झालं, हे कसं घडलं. हाऊ डिड इट हॅपन, हे कसं घडलं, असं ते साधुचरण विचारतात. देन चतुर्भुज सेज दॅट, इरिटेबली, म्हणजे चिडून वैतागून ते म्हणतात, आय डोंट नो, मला माहीत नाही. देन परण सेज दॅट, हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. हॅलो म्हणजे हॅलो, तुम्हाला काय, तुमच्या मांजरीला काय झालं. व्हॉट हॅपन टू युअर कॅट, तुमच्या मांजरीला काय झालं. देन चतुर्भुज सेज दॅट, इट्स डेड, ती मेली आहे. देन परण सेज दॅट, नो रिअली, हाऊ, ती मेली, कशी मेली, असं ते विचारतात. देन चतुर्भुज सेज दॅट, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ रोप. ते चतुर्भुज बाबू चिडून आणि वैतागून असं म्हणतात की द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, म्हणजे जसे तुम्ही सगळेजण मरणार आहात, बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप, म्हणजे दोरीला लटकून जसे तुम्ही सगळेजण मरणार आहात तसेच ती मांजर मेली आहे, असे ते चतुर्भुज बाबू चिडून म्हणतात. देन परण सेज दॅट, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. गुड गॉड म्हणजे अरे देवा, हे खरंच खूप वैतागले आहेत. फ्युरियस म्हणजे त्रासले आहेत, रागाला आले आहेत, असं ते परण म्हणतात. त्यानंतर अ स्वार्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पसीकॅट पसीकॅट पसीकॅट. आणि असं म्हटल्यानंतर स्वार्म ऑफ अर्चिन्स म्हणजे छोटी खोडकर मुले जी गोंधळ घालत असतात, गोंधळ घालणारी खोडकर अशी मुले उनाड मुले, त्या मुलांचा घोळका येतो आणि त्या चतुर्भुजच्या मागे पळतो. क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पसीकॅट पसीकॅट, म्हणजे पसीकॅट पुशीकॅट असे ते मागे चिडवत आणि टाळ्या वाजवत त्यांच्या मागे पळत जातात, त्या चतुर्भुजच्या मागे पळत जातात आणि नाटकाचा पडदा पडतो. कर्टन म्हणजे नाटकाचा पडदा पडतो, ते नाटक संपतं. अडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या नाटकापैकी एका नाटकावरून हे ट्रान्सलेट केलेलं आहे, घेतलेलं आहे, रूपांतरित केलं आहे. तर हे होतं नाटक ज्यामध्ये चतुर्भुज बाबू MA पास करून त्यांच्या गावात आलेले असतात. त्यांना वाटत असतं की त्यांनी MA पास केलं आहे, त्यामुळे लोक त्यांना खूप मान देतील, त्यांची वाहवा करतील, कौतुक करतील. पण त्यांच्याजवळ असलेल्या मांजरीचं सगळे कौतुक करतात. त्यांनी MA पास झालेल्याचं त्यांना काहीही वाटत नाही आणि चिडून आणि वैतागून ते चतुर्भुज बाबू पुन्हा निघून जातात. तर हे एक छोटंसं फनी नाटक होतं. हा लेसन इथे संपलेला आहे.
आपण आता या लेसनमधील वर्ड मिनिंग्स पाहणार आहोत. विलेज म्हणजे गाव. एक्झामिनेशन्स म्हणजे परीक्षा. फस विल मेक ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे खूप मान देतील असं त्यांना वाटतं. प्लम्प म्हणजे गुबगुबीत. अराईव्ह म्हणजे येणे. बॉट म्हणजे खरेदी केली. कन्फाऊंड हिम म्हणजे रागाने बोलणे किंवा राग व्यक्त करणे. स्टनर म्हणजे सुंदर. डिलायटेड म्हणजे आनंद होणे. फ्युरियसली म्हणजे रागाने. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे साधा प्रश्न, नम्रतेने विचारलेला प्रश्न. रुइनिंग म्हणजे बिघडवून टाकत आहे, बिघडवत आहे. स्टफ्ड फुल ऑफ कॉन्साईट म्हणजे गर्व होणे, गर्विष्ठ असणे. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे खूप रागाने. ब्लेझिंग टेम्पर खूप रागाने. स्लॅप्स म्हणजे चापट मारणे. ब्रॅट्स म्हणजे खोडकर मुले. अनॉईंग म्हणजे त्रास देणे. फीड म्हणजे भरवणे, खाऊ घालणे. प्लेंटिव्हली म्हणजे रडवेली होऊन, व्याकुळतेने. क्रेझी म्हणजे वेड लागणे, वेडे होणे. मेन ऑफ वर्थ म्हणजे चांगला माणूस किंवा महत्त्वाचा माणूस. हार्म म्हणजे इजा. पिटी म्हणजे दया येणे. डेड म्हणजे मेली आहे, मृत. इरिटेबली म्हणजे वैतागून. रोप म्हणजे दोरी. स्वार्म ऑफ अर्चिन्स म्हणजे उन्हाळ मुलांचा घोळका किंवा खोडकर मुलांचा घोळका. क्लॅपिंग अँड टीझिंग म्हणजे टाळ्या वाजवत आणि चिडवत ती मुले त्यांच्या मागे धावतात. तर हा लेसन इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. थँक्यू.